सुप्रभात। आज संकष्टी चतुर्थी आहे। आज देव घासत आहे मी। देव घासताना मी तुम्हाला छोटे टिप्स देते, देव कसे घासायचे। कोलगेट, लिंबू आणि सोडा याच्यानी ह्या आपल्या मूर्त्या घासल्या की एकदम चक 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 करतात। माझी ही मूर्ती पंचधातूची आहे। तुम्ही पितळाची मूर्ती वगैरे पण याच्यानी घासू शकता आणि लगेच ते खराब पण होत नाही, काळसट दिसत पण नाही जर लिंबूनी, सोडानी, कोलगेटनी घासलं तर। असं मस्त घासायचं सगळीकडनं देवाला। देव एकदम मस्त चकाचक चकाचक चमकते। तुम्हाला देवपूजा केल्यावर फोटो दाखवते मी माझ्या मूर्तीचा कशी चमकते। मित्रांनो, मूर्ती घासल्यानंतर किती चक 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 करते। लक्षात ठेवा, सोडा, लिंबू, कोलगेट याच्यानी देव घासायचे। एकदम चकचक, किती चकचक करतात, किती माझे महादेव छान दिसतायत ते। असे तुम्ही पण आठवड्यातून एकदा देव घासा, देवाला देव पण येतं। गुड मॉर्निंग गाईज, आज परत एकदा आपण भेटून नव्या ब्लॉगमध्ये भेटलोय। तर आज पुन्हा स्वयंपाकाची तयारी। आज जरा जास्त वेळ झालेला आहे कारण आमच्याकडे खूप पाऊस आहे आणि मला बाहेर भाजीपाला आणायला पण खूप वेळ लागला। तुम्हाला आमच्याकडे पाऊस दाखवते, आमचा मुंबईचा पाऊस, कल्याणचा। पाऊस पडत आहे, खूप आमच्या मुंबईचा पाऊस। तर मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी आणि अख्ख्या मसुराची भाजी। आज चतुर्थी आहे, आज दोन जेवण होणार, चिकन पण होणार, डाळ भात, मसुराची भाजी आणि एक जणांना उपासाच्या बटाट्याची भाजी। तर आपण सगळ्यात काय करूया, शेंगदाण्याची चटणी। तर त्यांना मी घेतलाय लसूण 5 ते 6 पाकळ्या आणि या मिरच्या आहेत, त्यांनी थोडंसं तव्यावर तळून घेणार आहे। तर मी शेंगदाणे भाजून घेतलेत, लसूण घेतलंय, कोथिंबीर घेतले, जे आपण शेंगदाण्याच्या चटणीला वाटण वाटायचं। शेंगदाणे भाजून नाही घेतले, सॉरी, शेंगदाणे कच्चे घेतलेत, मिरच्या तळून घेतल्यात असं मला सांगायचं तुम्हाला। याच्यात मीठ टाकूया आपण आणि वाटण करून घेऊया। बघा गाईस, असं भरभराट शेंगदाण्याची मी चटणी करून घेतलेली आहे, एकदम जाडसर वाटलेली आहे। खूप बारीक नाही वाटायची, जाडसर वाटायची। माझ्याकडं एक टिफिनवाल्या ताई आहेत, त्यांचं नाव वर्षा आहे, त्या माझ्याकडनं जेवण घेत असतात। त्यांना माझ्या हातचं डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी खूप आवडते। तुम्हाला कांदा टाकून तळायची असेल तरी कांदा टाकून तुम्ही तळू शकता, कांदा टाकून पण छान लागते। पण कांदा टाकून तळलेली शेंगदाण्याची चटणी फारसे दिवस राहत नाही, आठवडाभर प्रवासी पण होत नाही ती। ही अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची चटणी करा तर ही आठवडाभर तरी राहते आणि तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता। थोडीशी झणझणीतच करावी ही शेंगदाण्याची चटणी। अशा पद्धतीने मी तव्यात ती फ्राय करून घेत आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, तिला एकदम कुरकुरीत करून घ्यायची, सुटसुटीत, एक नंबर लागते ती। हे बघू शकता तुम्ही,
आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. लुसलुशीत खमंग एकदम मस्त. ही तुम्ही अशी कच्ची पण ठेवू शकता, तेल टाकून बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, तांदळाच्या भाकरी बरोबर. आता कच्च्या शेंगदाणी बरोबर मला एक माझ्या सासूचा किस्सा आठवला, तो मी तुम्हाला सांगते. माझी सासू खूप चांगली होती, खूप म्हणजे खूप चांगली होती. त्यांना अशा शेंगदाण्याची चटणी अशी आवडत नव्हती. ते कच्चे शेंगदाणे, कच्ची मिरची, कच्ची हे वाटून शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीच्या भाकरी खायच्या. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या तेवढं काहीच टाकायच्या नाही. लसूण नाही, कांदा नाही, टॅमॅटो नाही. त्यांना ह्या गोष्टी बिलकुल आवडायच्या नाही. नुसत्या मसाला, कोथिंबीर, कढीपत्ताही टाकायचा नाही, मोहरीही टाकायच्या नाही. पण त्यांच्यात जेवण एवढं सुंदर होतं, एवढं की कोणी पण पाहुणं आमच्या घरी यायचं ना, म्हणायच्या की त्यांचं म्हणजे मामी म्हणायचं, कोणी त्यांना आत्या म्हणायचं, कोणी मावशी, काकू आई, जास्तीत जास्त त्यांना काकू आई बोलायचे. काकू आई तुझ्या हातचं जेवण खूप, त्यांचे पुतणे वगैरे सगळे काकू आई. मटणाचं कालवणही ते काळ्या मसाल्यातलं करायचं, खूप छान. त्यांच्या हाताला एक वेगळी चव होती. असं म्हणतात हाताला टेस्ट असते. काही न टाकता सुद्धा त्यांच्या भाजीला एवढी छान तरी येते. नुसते शेंगदाण्याच्या कुटातल्या त्याच्या भाज्या असायच्या. पण खरं सांगू, अति सुंदर त्याच्या भाज्या असायच्या, खूप छान असायच्या. नुसतं खावाशा वाटायचं. एवढ्या शेंगदाण्याचं खूप पण लिमिटमध्ये तिखट नाही, काही नाही. त्याला आता गरम मसाले न टाकणं मी हे त्यांच्याकडनं शिकलेली आहे. ते पण जास्त म्हणजे वापरायचेच नाही गरम मसाला. आमच्या सगळ्या मसाल्यांमध्ये सगळं असायचं. माझी सासू खूप चांगली होती. त्या वारल्या, त्यांना कॅन्सर झाला होता. पण त्या कॅन्सर झाल्या होत्या त्यांना, त्यातनं त्या बऱ्या झाल्या. पण एवढ्या स्ट्रॉंग होत्या ना त्यांच्या दुखण्याला पण त्या लढल्या होत्या. एवढ्या स्ट्रॉंग होत्या की माझे दीर सकाळी कामाला जायचे. माझी जाव म्हणजे जावाला आमच्या पिरियड्स तर चालत नाही, तर माझी सासू उठायची आणि माझ्या दीराला कधीच उपाशी पाठवून दिलं नाही. डबा करून त्या मुलाला द्यायचे. एवढ्या दुखण्यातनं पण उठून त्यांनी त्यांच्या मुलाला जेवण बनवून द्यायच्या. अशा त्या होत्या. सर्वश्रेष्ठ एक माऊली म्हणून ती होती. माझ्या मिस्टरांना पण फारसा सपोर्ट केला त्यांनी. खूप मरता पण त्या माझ्या मिस्टरांना बोलून गेले. खूप म्हणजे चांगल्या होत्या. अजून त्यांच्याबद्दल काय सांगू, मला शब्द सुचत नाहीये. पण माझ्यासाठी पण त्या खूप चांगल्या होत्या, खूप म्हणजे खूप चांगल्या होत्या. आता मी त्यांच्यासाठी काय केलं हे मला नाही सांगायचंय तुम्हाला, पण त्यांनी आमच्यासाठी खूप केलं, आम्हाला खूप सपोर्ट केला. खूप चांगल्या होत्या. त्यांच्या जीवावर मी मुलं टाकून जायची, कुठे मी दुकानात जायची. माझी सासू असताना मी त्यांच्या जीवावर सगळं टाकून जायची. 5 मुलं म्हणजे असं एक आईसारखं मुलांना त्यांनी सांभाळलेलं होतं. आजी असावी. प्रत्येकाला मी हे सांगलं की घरात थोर माणूस असावा, की घराचं नव्हतं होत नाही, तर घरात थोर माणूस असेल तर. सासू माझी खूप चांगली होती. तर मी आता ही शेंगांची चटणी काढून घेत आहे एका ह्याच्यात. तवा घासायला टाकते, चपातीला लागेल. आणि आता मसूरची भाजी. पहिले व्हेजचं जेवण करून घेते, मग नॉनव्हेजचं जेवण करून घेते, कारण लोकांना चालत नाही. आणि माझं असंच असतं, पहिले व्हेज मग नॉनव्हेज, मग उपासाची गॅस वगैरे पुसून स्वच्छ करून उपासाची भाजी. लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, भरोसा ठेवतात, तर आपण सगळं व्यवस्थितच केलं पाहिजे. तर ही बघा आपली शेंगदाण्याची चटणी. कशी वाटते शेंगदाण्याची चटणी? मी जशी तुम्हाला सांगितली, ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही कच्ची सुद्धा खाऊ शकता. माझ्या सासूसारखी, माझी सासू तशीच खायची. बोंबील, कांदा, बोंबलाची चटणी, त्या पण त्या खूप छान करायच्या. बोंबलाची चटणी. आणि त्यांना चपाती जास्त आवडायची नाही, फक्त आणि फक्त बाजरीची भाकर. बाजरीची भाकर, दूध. रात्रीचं त्यांचं खाणं तेच असायचं. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला माझ्या आजीचं सांगितलं. माझी आजी एक खूप सुगरण होती, तशीच माझी सासू पण खूप सुगरण होती. दोघांमध्येच मी
म्हणजे माझ्या सासूकडनं एक मी शिकले, फक्त गरम मसाले खूप टाकायचे नाही, ॲसिडिटी होते, जळजळ होते. सुरुवातीला मी खूप तिखट जेवण बनवायची, तर खायचं नाही. त्यांना माझ्या हातची चपाती खूप आवडायची, पण माझ्या हातचं जेवण नाही जेवायचे ते, कारण ते मी त्याच्यात लसूण टाकायची, टॅमॅटो टाकायची, वाटून टॅमॅटो टाकलं तरी त्यांना कळायचं. साक्षीने टॅमॅटो टाकलाय, साक्षीने कढीपत्ता टाकलाय. मग त्यावर त्यांना माझ्या जावेच्या हातचंच जेवण आवडायचं, कारण ते माझी जाव काहीच टाकायची नाही त्याच्यात, ते आपण सासूसारखंच जेवण बनवायच्या. आणि त्यांच्या हातचं जेवण आवडलं, माझ्या हातच्या चपात्या आवडायच्या. मला तर बाजरीची भाकरी पण येत नव्हती, मी इकडे येऊनच शिकलेली आहे. त्यांना ते कांदा, टॅमॅटो, लसूण हे बिलकुल आवडायचं नाही. खूप साधं जेवण होतं त्यांचं, खूप म्हणजे खूप साधं जेवण होतं. जसं की मी तुम्हाला बोलली होती, वाटणामध्ये टॅमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, जिरे हे वाटायचं. आज मी काळा मसाला वाटण नाही केलेलं आहे अजून, म्हणून आज चिकनमध्ये पण मी तेच वाटण वापरणार आहे. काही नाही, काही पण कसंही वापरा, वाटण वाटा, टेस्ट छानच लागते. फक्त ते शिजवून तळून छान घ्या. ही आहे आपली हे मी बोलवली अख्खा मसूर, अजून चवळी, मूग, मटकी, वाटाणा असं मी काल रात्री भिजत घातला होता, मिक्स भिजवणं. त्याच्यात आपण फक्त चिकनचा मसाला तयार करून घेऊया. आणि मसूरची भाजी वगैरे शिजून झाली तर कुकर साईडला ठेवून झालं, तर त्याच्यात आपण ह्या कढईमध्ये ॲड करूया. तर बघा मित्रांनो, दिसतंय का तुम्हाला वाटण वाटत आहे, सॉरी वाटण भाजत आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एकच सजेस्ट करते, हळद हळदी टाका. हळद हळदी टाकलं कलर छान येतो भाजीला. आणि ह्या जे कडधान्य आहे ते सहसा कुकरमध्ये शिजून घ्या. कुकरमध्ये 3-4 शिट्टीमध्ये शिजून निघतं. चमच्याने मीठ टाकलेलं आहे. ते चिकनचा मसाला मी तुम्हाला बोलली बघा, चिकनचा मसाला फ्राय करून घेईल आणि मग ती भाजी झाल्यानंतर चिकन ह्याच्यात टाकेल. त्याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, मसाला टाकूया. 2 4 6 मसाला तिखट. तर दोन्ही मसाले असे तळून झालेले आहेत. त्याच्यात घालूया पाणी. आपण पाणी घातलं की तरी येईल, तरी आल्यावर आपण सगळं टाकूया. चिकनचा मसाला आधी करून घेऊया. त्याच्यात पण जरा पाणी टाकलं तर पाणी टाकून जरा शिजून घेऊया. त्याच्यात तरी येईल थोड्या वेळाने. तसपर्यंत ही भाजी शिजून घेऊया आपण. ती खाली उतरवली गॅसवरनं, तर ह्याच्यात आपण चिकन सोडूया. सेम असाच मसाला इकडे पण, काही फरक नाही. दोन्ही ह्याला मी मसाले सेम वापरलेले, वाटण वगैरे सेम सेम सेम, काहीही फरक नाही. थोडं तेल कमी दिसतं, आपण तेल टाकूया. बघू शकता मी ह्याच्यात तेल टाकलेलं आहे. त्याच्यात तरी येईल. शेंगांची चटणी झाली, भात झाला. भाजी आपण थोडं उसळ धुवून घेऊया. धुतली होती मी सकाळी, थोडीशी परत जरा सगळं होसपर्यंत आपण किचन वगैरे साफ करून घेऊया. चपात्या मग करायला भांडी बिंडी घासून घेऊया. तोपर्यंत त्याला तरी पण येईल, अर्धी कामं इकडं होऊन जातील. म्हणजे बाबाची टेक्निक कशी वाटली तुम्हाला, तुम्ही सांगा हा मला कमेंट करून. पहिले स्वयंपाक, मग भांडी, मग लास्टला चपात्या. आज मी पीठ मळून ठेवलेलं नाहीये,
कारण तुम्हाला सांगितलं ना की वेळ झाला मला बाहेरच, तर मग पीठ मी मांडलेलं नाही. आता मी पीठ घेईन म्हणून ती भांडी वगैरे घालून. अशी कामं केली लाईनची तर पटापट होतं, दमल्यागत पण नाही होत, माणूस थकतही नाही. एका बाजूला ते करायचं, एका बाजूला हे करायचं, आपली चिडचिड पण होत नाही. आज सकाळी मुलं शाळेत गेली ना, मी सांगायचंच विसरली मुलांना टिफिन काय दिला. मुलांना मी टिफिनमध्ये कालचा भात उरला होता त्याचा फ्राईड राईस करून दिला. माझ्या मुलांना फ्राईड राईस खूप आवडतं, साधा फ्राईड राईस. गाईस, जसं मी तुम्हाला बोलली होती, आता भाजी होईल. भाजी झालेली, गॅस साईडला काढलेला आहे. याच्यात मी चिकन टाकलेलं आहे. हे बघा, चिकनला पण किती मस्त तरी आलेली आहे. हे बघा, आता त्याच्यात आपण पाणी टाकूया आणि शिजून घेऊया. तर लई जणांचं चिकन नाही आहे, 3-4 जणांचं चिकन आहे. पाणी टाकलं तर याच्यात आपण चिकन शिजून घेऊया. चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही. हा, पहिले मी तुम्हाला सांगते, चिकन खूप लवकर शिजतं. आधी एक 20 मिनिटं पण लई झाले, 15 मिनिटात शिजून जातं चिकन. त्याच्यात आपण तुम्हाला झाल्यानंतर सगळं दाखवते. आता किचन साफ करून घेतलेला आहे पूर्ण. आता पीठ मळायचं आणि मग चपात्यांना लागायचं. अंकल आ गए, अंकल को कुछ बात करनी है, उनको टीवी पे आना है, इनसे थोड़ा बात करो. झगड़े करना दूसरी रोज बोलो. हाँ, झगड़ा करेंगे दूसरे दिन. करने का झगड़ा दूसरी रोज करने का. बोलो, आप क्या बोलना है, आप बोलो. हाँ, जो बोल रहा हूँ ना. चालू है कैमरा, बोलो. हाँ, अच्छी लड़की है, खाने अच्छे बनाती है, खाने को सपोर्ट करते हैं, अच्छे आदमियों को खाना भी देते हैं, खिलवाते भी हैं. अंकल समझ, म्हणजे अंकल घाबरताय ते, त्यांना उनको बोलने नहीं आ रहा है पर वो बोलना चाहते हैं. आदमी खाने अच्छे देख करके भी आते हैं. तो गाइस, अंकल को थोड़ा लाइक कर देना. रहने दे, ये ना रहने दे. उनको ये बोल रहे कि मुझे वीडियो देखना है. तर गाइस, माझ्या चपात्या झालेल्या आहेत आता. तर आता ही व्हिडिओ आपण इथे स्टॉप. तर गाइस, आजच्या चपात्या झालेल्या आहे, सगळ्या चपात्या झालेल्या आहे. आता डबेवाले येतील, तर डबेवर आजची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू. भेटूया पुन्हा उद्याच्या भागात. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनचं बटन दाबा. नमस्ते, हर हर महादेव.